आता ऐकूयात नमस्कार पर्वणी अंतर्गत विचार शलाका. विषय आहे वाचा. विचार. ॲडव्होकेट कविता मानधने यांचे. ऐकूयात. नमस्कार श्रोत्यांनो. मानव प्राणी आपले विचार व माहिती दुसऱ्यास कळविण्यासाठी आपली बुद्धी आणि स्वर यंत्रणा वापरून जी गुंतागुंतींची ध्वनींची पद्धती वापरतो तिला संभाषण असे म्हणतात. काही शारीरिक अवयवांच्या संघटित व सुसंबंध हालचालींद्वारे हवेत कंपने निर्माण करून निर्माण झालेल्या श्राव्य ध्वनींच्या संचास वाचा असे म्हणता येईल. स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास कळविण्यासाठी मानव प्राणी या ध्वनींना विशिष्ट सांकेतिक अर्थ देऊन त्याचा वापर करतो. अनेक प्राणी अनेक प्रकारे निरनिराळे ध्वनी निर्माण करतात व त्याद्वारे एक प्राथमिक पातळीपर्यंत स्वतःचे विचार दुसऱ्या विचारापर्यंत पोहोचवू शकतात. श्राव्य ध्वनींच्या माध्यमातून होणाऱ्या या भाषेच्या सुव्यवस्थीकरणास वाचा असे म्हणता येईल. वाचिक प्रगती. सुरुवातीस बालक जे ध्वनी करू लागते ते अनियमित, विनाकारण केलेले व निरर्थक असतात. स्वेच्छेने व मुद्दाम ध्वनी निर्माण करणे, ध्वनीला विशिष्ट आकार अथवा स्वरूप देणे व विशिष्ट भाषेच्या संदर्भात त्याला विशिष्ट अर्थ देणे या गोष्टी शारीरिक ध्वनी यंत्रणेचा विकास व शिक्षण यावर अवलंबून असतात. प्रथम मातेकडून व नंतर कुटुंब, शाळा, समाज इत्यादींकडून बालक विशिष्ट भाषेची शब्द संपत्ती व ती वापरण्याच्या पद्धती आणि विशिष्ट भाषिक खुणा व लकबी इत्यादी आत्मसात करत जाते. वाचा ही वाणीमध्ये परावर्तित होऊन तिचे म्हणजेच वाणीचे 4 स्तर आहेत. ते म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. मनुष्य प्राणी फक्त 4थ्या स्तरात बोलतो. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी हे वाचेचे सर्वात जास्त स्पष्टपणे व्यक्त होणारे रूप आहे. वैखरीपेक्षा सूक्ष्म आहे मध्यमा. तुम्ही बोलण्याच्या आधी त्याचे विचाररूप तयार होते त्या स्थितीतील वाणीला मध्यमा म्हणतात. पश्चंती ही जाणून घ्यायची असते, त्यात बोललेल्या शब्दांची गरज नसते. परा हे न सांगितलेले, व्यक्त न झालेले अवाक्या पलीकडचे ज्ञान असते. थोडे सविस्तरच जाणून घेऊया. परावाणी ही दिव्य आहे. विचारहीन अवस्थेत किंवा जेव्हा मन शून्य अवस्थेत असते आणि काही दैवी शक्ती अवतरते तेव्हा बोलले जाते. उदाहरणार्थ गीतेत अर्जुनाला दिलेले ज्ञान. परावाणी प्राप्त करण्यासाठी व्यक्तीने सत्य, संयम, दृढनिश्चय आणि ध्यान यांचा आचरण करत राहिले पाहिजे. दरम्यान साक्षीच्या स्थितीत शांत आणि स्थिर राहावे लागते, तरच परावाणीचे फळ मिळते. आपल्याकडचे अनेक ऋषीमुनी दरबारातून शाप किंवा आशीर्वाद देत असत, तर ते त्यांच्या परावाणीच्या शक्तीमुळेच ते करू शकत असे. विशेष हे भाषण नाभीतून येते, जरी ते बोलताना ओठातून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. पश्चंती. हृदयातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला पश्चंती म्हणतात. पश्चंती ही एक खोल, शुद्ध, निष्पाप आणि गूढ वाणी आहे. या वाणीचा पहिला प्रकार म्हणजे जेव्हा विचारशील व्यक्ती त्याच्या विचारांनी कंटाळतो आणि विचारहीन अवस्थेत राहू लागतो. दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला असे अनेक साधे लोक दिसतात जे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहेत, जगाच्या धूर्तपणाच्या पलीकडे आहेत. विशेष हे भाषण हृदयातून येते, मनापासून येते. मध्यमा वाणी. पश्चंती वाणीच्या खाली मध्यमा वाणी आहे. काही विचार केल्यानंतर उच्चारलेल्या स्तोत्राला मध्यम म्हणतात. जे लोक विचारपूर्वक प्रश्नाचे उत्तर देतात, जे लोक समस्येची काळजी करत नाहीत पण विचारपूर्वक त्यावर उपाय शोधतात, किंवा जे लोक कोणत्याही कृतीच्या प्रतिक्रियेवर विचारपूर्वक बोलतात, ते या वाणीच्या प्रकारामध्ये मोडतात. वैखरी वाणी. बहुतेक लोक विचार न करताच बोलतात. कठोर शब्द बोलण्याची अनेकांना सवयच असते. रागाच्या भरातही काहीही बोलण्याची मुभा या प्रकारात आहे, ज्यांसाठी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही आणि दररोज बोलली जाणारी भाषा ही वैखरी आहे. या 4 भागात वैदिक काळातील ऋषीमुनींनी आपल्या बोललेल्या शब्दांना वाणीमध्ये विभागले आहे. श्रोतो, आताच आपण नमस्कार पर्वणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम